नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे एक अप्रतिम म्हणजेच अतिशय सुंदर असलेली जागा काळू वॉटरफॉलची. या प्रवासाची सुरुवात होती ती म्हणजेच आपली बुटं घालून. बुटं कारण खूपच गरजेचं असतं. बुटं घालून झाले की थोडे एक दोन सिनेमॅटिक शॉट घेतो. अर ही ट्रेन कुठनं आली मधू? झालं असं की आपल्याला पोहोचायचं होतं 4 वाजता, पण आपण पोहोचलो 3 वाजताच. त्यामुळं थोडं स्टेशनवर थोडं वाम कुस्की घ्यावं म्हणलं, पण तेवढ्यातच आपल्याला फोन आला की आपली गाडी आलेली आहे, म्हणून आपण गाडीकडे गेलो. मित्रांनो, आपली अशी गाडी आलेली आहे. ही अशी ट्रॅव्हल्स काळू वॉटरफॉलला आपण जाणार आहे. आता पोरे याची वाट बघतोय आपण. तर निघूया आपण थोड्या वेळाने. रस्त्याचा आनंद उचलत आपण पोहोचलो अशा डोंगराळी भागाच्या ठिकाणी आणि घाट चालू झाला आणि ड्रायव्हर स्टेरिंग कमी आगच जास्त हालत होता बघा. त्यानंतर चालू झालं माळशिरस घाटातलं दुःख. कुणी काय पेटवलेलं तेच कळत नव्हतं. सगळे लाईट लावून चालवत होते गाड्या. मित्रांनो, आपण अशा काळू वॉटरफॉलच्या कडेला पोहोचलेलो आहे आणि इथं आपण नाश्ता करून या साईडला असा वॉटरफॉल आहे तर बघायला जाऊया. आणि तिकडे थोडी फोटोग्राफी चालू आहे, थोडी फोटोग्राफी करूया. आता हे काढून परत लावायचं काय? म्हणजे हे प्रकारचं रोपटच की कांद्यासारखं. इकडं असं लावायचं. तिकडं आता रोपट उपटायचं चालू आहे. रोपट परत उपटून अशा रानात लावतात आणि भात तयार होतो. आता आपण थोडा नाश्ता करूया, मग आपण वॉटरफॉलकडे जाऊया. चला. नाश्ता वगैरे करून आपण लगेचच ट्रेकिंगला चालू करतो. ट्रेक होता आपला 4 किलोमीटरचा. दमादमाने हळूहळू वॉटर क्रॉसिंग लागत होत्या, म्हणजे पूल बांधलेला होता. पहिला वॉटरफॉल इथं दगडाला काहीतरी केलेलं आहे ते आपण बघायला चाललो. इकडे थोडं स्लिपरी इथं. स्लिपरी आहे बरं, घसरतय पाय. हे बघ ती घसरली. आपण शॉर्टकट घेतला असता तर इकडून असं आलो असतो, पण आपण असं तिकडून आलो. आपला गाईड असं जाऊन बघायला आधी. काही नवीन मित्र आलेत तिकडून, त्यांना प्रोत्साहित करत आपला गाईड दमाडावानी घसरतय बरं. आ सकता इथं पण आपण पण पाय असे भिजवलेले आहेत मित्रांनो. कुठं आता खराब झालं तरी चालत. त्या शिडीवर क्रॉसिंग करून आपल्याला यावं लागते. राम जय जय. धीरे धीरे. हे तर काहीच नाही अजून. ह्याच्या पुढची जी वॉटर क्रॉसिंग आहे म्हणजे ती परत तिकडं जवळ गेल्यावर आहे वॉटर क्रॉसिंग. ती खूप मोठी वॉटर क्रॉसिंग आहे. ती खूप रिस्की आहे. तिथं जिप लाईन पण आहे आणि आपण असं पण जाऊ शकतो. हे बघा, हे मित्र पार केले. चला आता पुढच्या प्रवासाला चालू करू आपण. त्याचं बटन लाईट चालू आहे. आपला मित्र घसरून पडला. स्लिपरी आहे खूप असं. त्याची सेल्फी स्टिक तुटली.
सेल्फी स्टिक खतम उसकी. चला पुढचा प्रवास चालू करूया. राहिले मित्रांनो आता एक रिव्हर क्रॉसिंग येईल मोठी, त्यानंतर आपला काळू धबधबा. अशी आपली पलटण चालली आहे आणि अशी महागाई. आणि मी रिव्हर क्रॉसिंग आता थोड्या वेळात येईल. गाड्या आणायच्या म्हटलं तर आपण खाली पण आणू शकतो हा, चांगल्या असल्या तर. अजून एक रिव्हर बिना झिप लाईनची ती पण. हाताला धरून ती बाबा मगाचा धबधबा नव्हता काय दिसला अलीकडचा, ती ही आहे वाटतं. धबधबा म्हणजे रिव्हर क्रॉसिंग आली आहे. करूया आपण छोटीशी रिव्हर क्रॉसिंग. छोटी म्हणजे पहिल्यापेक्षा मोठीच आहे. ही बघा अशा पद्धतीने आपल्याला ही रिव्हर क्रॉस करावं लागणार आहे. आणि ह्याच्या पुढे पण अजून एक मोठी रिव्हर आहे, काळू रिव्हर म्हणून. ती झिप लाईनने क्रॉस करावं लागेल, नाही तर असंच रिस्क घेऊन. चला आपण क्रॉस करूया. आपला अर्ध्याच्या वर पाय पाण्यात गेलाय. दंगामस्ती चालू केली आपल्या मित्रांनी. आता जो पण क्रॉस करेल त्याला भिजवायचंय असं झालंय ना. मोबाईल शेवटच्या हातात आहे, त्यामुळे वेळ लागायला लागला आपल्याला इथं. चला बघू आता काय काय होतं. इथे पाणी. मोबाईल सगळा भिजला. आपल्याला असे छोटे छोटे बांध दाखवले, त्या बांधला फॉलो करत करत आपण पोचू काळू वॉटरफॉलला. अजून थोडं 10 मीटर म्हणजे बरंच बाकी अंदाज काय माहित नाही. फर्स्ट टाइमच आलोय आपण. जास्त चांगली गाडी असली तर तुम्ही हे तोर आणू शकता, ह्याच्या पण पुढे नेऊ शकता. मस्तपैकी नजारा दिसत आहे मित्रांनो. इकडचा काळो आहे आणि इकडचा बाळू आहे. नाही, इकडचा काळो आहे आणि इकडचा अजून एक दुसराच काहीतरी आहे. पाऊस आलेला आहे मित्रांनो. रेनकोट आपण वर घेऊया. हा आहे ती काय ती काळो आहे पुढचा. इकडचा हा हीच आहे. रिव्हर क्रॉस इकडूनच करता येते. तिकडे दरी आहे की. तिथं आता आपल्याला पहिलं दर्शन दिलेलं आहे काळू वॉटरफॉलनी. असं मस्तपैकी काळू वॉटरफॉल. आता ही रिव्हर क्रॉस करायची आणि आपल्याला ह्याच्या पलीकडे जायचं, मग तिकडून तिकडं वॉटरफॉलकडे जायचं. आणि ह्या वॉटरफॉलचं काय नाव माहीत नाही आपल्याला. तर हा असा अशा छोट्या छोट्या रिव्हर क्रॉसिंग येत आहे आपल्याला. म्हणजे मागं मोठी गेली, आता इथून झिप लाईन आहे. बघूया आपण बिना झिप लाईनचं जाता येते का, नाहीतर झिप लाईननीच जावं लागणार आपल्याला. कारण की आज वॉटरफॉल बघायचं तर आहे, बघितल्याशिवाय माघार नाही जायचं. तिथून वाट दिसते बरं का, चालले ते पण इकडं. पण रिस्क आहे थोडं, हाताला पकडून जावं लागते असं. हो का, तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, रिस्क घेऊन चाललेत आपले काही मित्रमंडळ. हे बघा, ह्या पॉइंटला काय झालंय आपल्याला, एक तर झिप लाईन, नाहीतर मग असं रिव्हर क्रॉसिंग. झिप लाईनवाली काय करते ती, 100 रुपये घेते ती. यायचं 50, जायचं 50. त्याच्यामुळं आपण इकडून ट्राय करून बघूया. जाता आलं तर जाऊ. भरपूर असं प्रेशर आहे मित्रांनो.
तिच्यात गांड फाटलेली आहे आपली. तिकडून नाही गेलं. हा मग तो तिथनं पार करायचा, हा इकडून पार करायचा. तिकडून दगडांवर ना. मित्रांनो पाणी खूपच वाहतंय आणि हे या दुसऱ्या झरण्याचं आहे. हा असा दुसरा झरणा आहे आणि त्याचं पाणी वाहतंय आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग तो पलीकडचा पण क्रॉस करावा लागेल आपल्याला. असं करावं लागेल. त्याच्यामुळे ह्याची आधी वाट बघूया. तर ह्याची वाट घावली तर आपण पुढं जाऊया. तर चला दमादमाने वाट बघूया कुठनं नेमकं जाता येते आपल्याला. हा असा वॉटरफॉल आहे. माझा अंदाज तिकडून जाता येईल. तिकडून आलेलो तर आहे आपण, पण काय झाले तिथून परत तीच गत. जर सगळे सोबत आले असते तर कळालं असतं काय झाले काय नाही. पाऊस चालू झालाय, आपण जाऊया परत. खूप असा पाऊस चालू झालेला आहे. I will go return to back our team and let's go. त्याचं काय वन साईड 50 रुपये. आपण आता ही क्रॉस करून जाऊया पलीकडे. ही काळी रिव्हर आहे, म्हणजे काळू वॉटरफॉल. जिथनं येतो ना ती रिव्हर आहे. टोकन घेतले, 13 जणांचं टोकन घेतलं. हे अशा प्रकारे आपण झिपलाईनने जातो मित्रांनो. अशा प्रकारे आपण झिपलाईनने मी तर आलो इकडे झिपलाईनने, पण बाकीचे आपले टीम मेंबर्स सगळे जिकडे तिकडे पांगले, त्याच्यामुळं आपला गाईड गेला हुडकायला त्यांना. थोडा वेळ लागेल त्यांना यायला. त्यावर आपण इकडे बघू पाण्याचा फ्लो कसा आहे. ही इकडं अशी जीप लाईन आणि थोडी रिस्क घेतली तर येत येऊ द्या. चला माग नको जाऊ, पुढे. असे रिस्क घेतली तर रिस्क है तो इश्क है बेटो. खालचा तर खालीच गेला. 100 रुपये वाचले. 100 रुपये वाचवले. गडीले घाबरलाय, माघारी चालला. आता नाही येऊ शकत सर. आता आपण आपल्या टीमला घेऊन काळू धबधब्याकडे निघालेलो आहे. धबधब्याकडे धबा छोटे मोठे वॉटर क्रॉस लागत आहे. इथून अशी स्टीप अशी चढाई आहे एकदम वरी. दमादमाने इथनं जायचं. ही अशी काळू नदी आणि हा असा काळू वॉटर. हा याच्या आधी आलता की वाटतं. तू तर म्हटलेलं की लहानपणी आलो म्हणून. हा मित्रांनो, इथं असं पाणी उकळल्यासारखं होते.
पाणी कसं उकळतंय बघा, कारण की इथं असं खड्डा आहे, पाणी उकळतंय आणि खाली पडतंय. आणि हे असं काळू रिव्हर चा उगम स्थन, ही आपली टीम आणि मी असा होस्ट तुमचा. हा असं काळू नदी. अजून थोडं पुढे जाऊया, मस्त मस्त व्हिडिओ काढू. असं झालं आता एकदमच खडी चढाई. आता आपण असं खालनं आलोय, असं वर चढायचं. तुम्ही बघू शकता असं एकदम वर चढवून कडकडाने, धबधब्याच्या कडकडाने एकदम थ्रिलपणाने एक्सपिरियन्स घेऊन. इथून जर पाय घसरला ना, डायरेक्ट खाली आपली गँग मागे येते, दरवेळेस मागच पडते. एकदम कडकडाने असं. तिथं येतात आपल्याला हा बाळू वॉटरफॉल दिसतो. त्या काळूचा छोटा भाऊ बाळू वॉटरफॉल. आपल्याला काय माहित नाही, नवीन वॉटरफॉल होत असतं तिथं. ही अशी काळू नदी, त्याच्या कडकडने आपल्याला जायचं वर. अजून थोडंच गेलं का नाही, तिथून थोडा हार्ड रस्ता चालू होतो. तिथून असं खाली उतरून थोडं मग असं चढावं लागते मित्रांनो. बघा हे पोरं कशी चढतात, तसं आपल्याला चढावं लागणार आहे. आता आपल्याकडे आहे छत्री. छत्री आपण वर देऊया. खाली चढून खाली उतरून परत चढायला चालू करायचं. म्हणजे ही थोडक्यात भारी ट्रेकिंग आहे, मस्त आहे. कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स, अनुभव? हा, ट्रॅकिंगला येत असतो मी, हा. बऱ्यापैकी येत असतो. किती ट्रॅक, काय नाव? संतोष शिंदे. आतापर्यंत 25 ट्रॅक. 25? हा, शिवगडला जवळपास 10 वेळा. हा. आता आपण भरपूर जवळ पोहोचलोय धबधब्याच्या. लेट्स गो एक्सप्लोर द प्लेसेस विच वी हॅव. हे बघा असा धबधबा, त्यासाठी 128 किलोमीटर लांब आणि 20 मिनिटाचा आपण 20 मिनिट 3 तास झाला आपण चालतोय या व्ह्यूसाठी. इथं नंबर लागले फोटो काढ. हा असा आहे कोंबे वॉटरफॉल, काळू वॉटरफॉल. हा मस्त पैकी असा व्ह्यू काळू वॉटरफॉलचा. व्ह्यू वरती आहे. मित्रांनो चालू केलेला आहे परतीचा प्रवास. हा असा काळू वॉटरफॉल, त्याला आता आपण मस्तपैकी व्हिजिट दिली. पुन्हा आता परतीचा प्रवास चालू करूया. चालूच केलं आहे दमादमाने. उतरायचं अवघड आहे इथनं, आता खूपच अवघड आहे. आपण आलतो इकडून 2 रस्ते जातात, एक खालनं कडकडन जाते आणि एक वरनं जाते. आता आपण वरचं बघून आलो, आपण आता खाली चाललोय. लेट एक्सप्लोर द कालू वॉटरफॉल. व्हिडिओ अजून संपलेला नाही आपला मित्रांनो, अजून भरपूर काय गोष्टी राहिल्यात. अजून जेवायचं आहे आपल्याला. ह्याच्या असं कडकडन इथनं बघू जाता येते का. ते काय झालं मित्रांनो, इकडून खूपच रिस्की आहे. 2-3दा जायचा प्रयास केला पण काय सफल नाही झालो. त्यामुळे आपण माघारी चाललोय. गळ्यापत्र पाणी आहे म्हणते पोरं, माघारी आले. जास्त रिस्क नाही घ्यायची आपल्याला, नाहीतर या फ्लो मध्ये आपण वाहून जाऊ. तर बघू आता काय काय होतं पुढे.
आता आपण जीप लाईन क्रॉस करून वरतीचा प्रवास चालू केला. थोडं जेवण पाण्याचं बघावं. मित्रांनो, आपला ट्रेक असा संपत आला. आपल्या बुटाची हालत खूपच खराब झाली आणि आपली सुद्धा. असं थोडंफार पॅच राहिलाय. त्यानंतर आपण पोचू आपल्या गाडीपाशी. एक गाव आहे इथं. लईच लांब गाडी लावलेली आम्ही. गाडी कडपत्र जाते, तुम्ही गाडी कडपत्र निघून जा. आमचा ड्रायव्हर नव्हता शाणा, त्यांनी गाडी तिथंच लावली. दिसतंय गाव आलेलं. माकडं दिसते का मित्र? इकडची माकडं जास्त पळेल नाही. हा, ते जमीन असेल त्यांची, जमिनीची खांब. मस्त पैकी असा नजारा. हे असं काळू वॉटरफॉल. बाकीचे वॉटरफॉल ॲक्टिव्ह झालेत. पाऊस झाला थोड्या वेळ. असा काळू वॉटरफॉल आलं पाहिजे आपण. या तुम्ही पण. 2 फोर्ड आणि फॉर्च्युनर घेऊन. कसं आहे, ब्लॅक बीस्ट. ती एक गेली तिकडं फॉर्च्युनर आणि इकडं फोर्ड. खास ती फॉर्च्युनर गुजरातची आणि राजस्थानची. RJ त्याला म्हणतात शॉक. बेसिकली आपला ट्रॅक आता संपलाय. हे असं रोपटं उपटते परत. मग हा, हे बघ इथं भात लावणी चालू. रोपटं काढायला नाही चालू, भात लावायला चालू. आपली एक इच्छाशक्ती पूर्ण करू, भात लावायची. थोडी आपण प्रक्रिया चालू करू. शूज बीज काढू इथं. असे शूज काढू, पॅन्ट वर घेऊ आणि भात लावू इथं. अयो, काय घातली, पाहिले बुटते. गार वाटते ते. अशा नजरात भात लावायला, रानात काम करायला किती मस्त. ऊसच लाव, ऊसच लाव. खेकडं नसतं तर काय ह्याच्या चिखलात चावलं तर काय करायचं परत? कसं येत नाही तर कधी असते तर लागते पाय. खेकडं खेकडं आला बाबा पाऊस. पण बघायला गेलं तर आपलं पाहिलंय असं ही झालं. हे मात्र ह्या बुटामुळं, सॉक्समुळं. लावू आपण थोड्या वेळाने भात. पाऊस कमी होऊ द्या मग लावू. आपण आता पोहोचलो आपल्या गाडीपाशी. भात आपण काय लावू नाही शकलो कारण पाऊस आलता खूप. तर असा होता आपला काळू वॉटरफॉलचा प्रवास नाही म्हणता येणार, फक्त ट्रेकिंगच म्हणता येणार. कारण की आपण अजून घरी नाही पोहोचलेलो. अजून आपल्याला दुपारचं जेवण करायचं होतं आणि जेवणाचा हा हटके प्लॅन होता, थोडा वेगळा. तर त्याची थोडी झलक दाखवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडीशी क्लिप चालवतो, ती तुम्ही बघा आणि ते आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये बघूया. धन्यवाद. पानी ना अभी बहुत गर्म है, उठा उसको, चलेगा वो। पानी बिगड़ अभी पानी. अग्निपुत्र स्वाहा. यार तेल देऊ का तेल? अरे